पंकज भाऊ येईल म्हणून, कारण की त्यांचाच जलवा आहे. 10 वर्ष होते, त्यांनी बरेचसे कामं केलेले आहे वर्धेला. काम कोणते केले? काम दाखवा ना. रस्ते बनवल्या, लाइट बनवल्यानंच काम होणार आहे. और ये बोलते हैं विकास हुआ विकास हुआ, विकास के साथ साथ विनाश भी हो रहा. एक ही रोड को 4 बार बना रहे. पहले ड्रेनेज वाला खोदता, फिर वो फोड़ता, फिर वो जोड़ता, उसको पैसे दो, फिर उधर से भोयर साहब के लोग आते, फिर वो पेवर लगाते, उसपे फिर वो जोड़ देते. खेड्या गावामधून येतो, समजा एकच रोड म्हणजे बनला तर नाही, पण 2 वेळेस खडीकरण दाखवलं, त्याच्यातनं पैसे खाऊन टाकले. हे जे रनिंग आमदार आहे, ठीक आहे, यांनी मस्त भ्रष्टाचार केला है. हमसे चूतिया है कि हमारे पैसा ले रहे और जनता को बांट रहे. फिर बाद में सब आते अपने घर भरने के लिए आते, चेहरा देख के काम करते. कसला विकास होता है तुम्ही सांगा ना. शेतकऱ्याला भाव नाही मिळत आहे, पेट्रोलची महागाई, गरीब गरीब होता है, अमीर अमीर होता है. अभी क्या है, महिला को पैसे दे रहे और आदमी को जान ले रहे. कास्तकाराला सोयाबीनचे कापसाचे भाव नाही आहे. तेलाचे भाव 160 वर गेला, पिपात 350 वर गेला, तुरीची डाळ 190 वर गेली. गरीब खरंच का खाणार का? आपल्याला टक्करशी मतलब नाही. येऊ कोणी भी, फक्त विकास व्हावा. गले में घुमने वाले भी दिल्ली जाना चाहिए ना जी. तिसरी पंचवार्षिक कैलियत द्यायची का? कमीत कमी चेंज तर व्हायला पाहिजे ना. एक बार जनता ने शेखर भाऊ को चांस देना चाहिए. हवा पंकज भाऊची हवा आहे, पण पंकज भाऊ कधी निवडून येणार नाही. याच्यानंतर आमच्या वर्धेत काँग्रेसच येणार आहे. ये वतन सिर्फ के बीजेपी और कांग्रेस का ही है कि हमारा भी तो है ना जी. तीसरा रास्ता भारत की जनता ने चुनना चाहिए. बीजेपी सब खत्म झाली आहे. वर्धेतून आता आमचा एकच नेता आहे, विशाल भाऊ रामटेके. सियासत में किसी से बगावत अच्छी बात नहीं. हम जिसे चाहे वो सरकार लाए, अपने बस की बात नहीं. ना हम किसी को जिता सकते हैं, ना हम किसी को हरा सकते हैं. हम आपस में 4 हिस्सों में बटे हुए हैं. ये कोई समाज के लिए अच्छी बात नहीं है. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे आली आहे वर्धा मतदारसंघात. वर्धा कोणाला नाही माहिती, वर्धा हे बंबाट गाजलेला आहे. आता वर्धा मतदारसंघात नेमकं या विधानसभेत त्यांचा कौल कोणाकडे आहे आणि ते मतदान कोणाला करणार आहे, वर्ध्याचा आमदार कोणाला बनवणार आहे. तर सध्याची परिस्थिती जर सांगायची झाली तर सध्याचे जे आमदार आहे ते बीजेपीचे आहे आणि पंकज भोयर हे 10 वर्षापासून आमदार आहे. गेल्या 2 टर्म मध्ये निवडून आले. ते बीजेपी कडून आहे. काँग्रेसमधून शेखर शेंडे आहे. शेखर शेंडे हे गेल्या 3 वेळेस पण उभे होते, पण त्यांना हार पत्करावी लागली. यावेळेसही ते पूर्ण तयारी लावून उभे आहे. आणि पण विषय असा झाला की काँग्रेसमधून मग पुन्हा डॉक्टर सचिन पावडे हे बाहेर निघाले. यांनी बंडखोरी केली तिकीट न मिळाल्यामुळे आणि हे अपक्ष उभे आहे. त्यातल्या त्यात मग अजून एक विशाल रामटेके म्हणून बसपा मधून उभे आहे. तर अजूनही बरेच लोक आहेत उभे. पण सध्या आता वर्ध्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे बीजेपी किती चालणार आहे, काँग्रेस किती चालणार आहे, काँग्रेसचे मतविभागणी होईन काय, पुन्हा तिसऱ्या टर्म मध्ये बीजेपीचेच जे आमदार आहे भोयर तेच पुन्हा आमदार बनणार का, की अजून काही जनतेच्या मनात वेगळं काहीतरी आहे. इलेक्शन पर्यंत काय होते काय नाही आता ते माहीतच पडते. पण तरी तोपर्यंत सध्याच आता आपण फिरू आणि पाहू की इथल्या जनतेचं काय म्हणणं आहे. म्हणून तुमच्या वर्ध्यात आलो आम्ही. जी मैडम. वर्धा मतदारसंघात कोणाची हवा आहे, काय वाटते, कोण कोण उभा आहे, सांगा बरं जरा. नहीं, अभी वो खड़े तो हमारे पंकज भाऊ भी है. अच्छा. शेखर बाबू है, वो पत्रकार कोटमकर साहब है, डॉक्टर शिंदे, वो डॉक्टर पावड़े साहब है, हमारे विशाल भाऊ भी है बीएसपी से है. लेकिन हम तो चाहने वाले थे अशोक साहब के, एमआईएम के. अच्छा. लेकिन अभी हमारे यहाँ पे हमको टिकट नहीं मिली एमआईएम की. राज्य में हमारे विशाल भाऊ अच्छे कैंडिडेट है. विशाल भाऊ कौन? विशाल भाऊ रामटेके है, वो बीएसपी से हत्ती से खड़े हुए हैं. तो क्या वो गली का नेता है, सुख दुख में आता है, हर परेशानी में बोलो तो आता है. कोई सा हाई लेवल का वो नेता तो है ही नहीं. गली का आदमी है. तो गली का आदमी तो हमारी भी तमन्ना है उसको दिल्ली भेजाओ. अच्छा. क्योंकि गली वालों ने भी तो दिल्ली तो जाना चाहिए ना. उतने वोट आएंगे भैया, आओ या ना आओ, ये वतन सिर्फ के बीजेपी और कांग्रेस का ही है कि हमारा भी तो है ना जी. हम तो असदुद्दीन अवी साहब को चाहने वाले हैं. तो कहीं भी जाते बोले बी टीम है, बी टीम है. अरे भैया क्यों बी टीम है? अभी हमारे महाराष्ट्र में लोकसभा चुनाव हुआ है तो 48 सांसदों की महाराष्ट्र है, लेकिन मुसलमानों को हमारी एक टिकट नहीं दी है. अभी ये वाली विधानसभा में तो महाविकास आघाड़ी ने मिला के सिर्फ 11 टिकटें दी हमको, बल्कि हम 35 के 40 के हकदार है हम. लेकिन हम अपने अपने जगह पे मजबूत होना चाहिए, ऐसी मेरी तमन्ना है. चाहे वो आमदार कौन बनेगा? वर्धा से आमदार तो अभी ये पंकज भाव है, शेखर भाव है. लेकिन मेरी तो तमन्ना ये गली का आदमी दिल्ली तक बम्बई तक पहुंचे. मेरी तमन्ना है कि भैया मेरा विशाल भाऊ आमदार बने. वो विशाल भाऊ हत्ती से बीएसपी से वो जीत के आए.
हाँ जीत क्या मेरी अच्छी तमन्ना। ठीक आहे. इथून काँग्रेसची सीट निघू शकते पंजाबची. काँग्रेसची हा. निघू शकते. शेखर शिंदे. हो कोण बीजेपी बीजेपी निघू शकते, परंतु थोडंसं जोर लावा लागेल त्याला काही. जोर लावा लागेल. हा जोर कोण लावल? जोर का आमच्यासारखेच लावणार आहे, बाकी कोण लावणार आहे. तुम्ही बीजेपी वाले आहे काय? हा बीजेपी वाला. बीजेपी वाले काँग्रेसची सीट निघू शकते. हो थोडंसं जोर इकडे लावणं आवश्यक आहे. अच्छा. आणि निघेल बहुतेक, हा. निघू शकते. हा, हा. कमल सीट निघू शकते. अजून कोण कोण उभं आहे? बाकीचे आहेत पावडे वगैरे आहेत, सचिन पावडे वगैरे हा. ते आहेत. हे 2-3 जण एका जागेत उभे राहिल्यामुळे काय थोडा प्रॉब्लेम झालाय, काही नाही ते निघू शकते. काही सचिन पावडे आता मत खाईन काय? मतं खाईन तो. चांगले. नाही चांगले मत नाही खाणार काही, पण याची सीट आपली कमरची निघू शकते. हा. पण थोडा जोर जास्त लावा लागते, बाकी काही नाही. काय म्हणते दादा, वर्धा मतदारसंघात निवडणुकीचं कसं काय? आम्हाला आपला विशालभाऊ शरद रामटेके असा आमदार पाहिजे आम्हाला. का बरं? कारण का महागाई एवढी वाढली आहे, का करता. विशाल भाऊ महागाई कमी करून काय? होऊ शकते. होऊ शकते. कोण काय नाही. भाजपाचे जे आमदार आहेत ते नाही करत आहे? नाही नाही त्याला नाही, का बरं? काही कामातच नाहीत ना आमच्या. कामाशी नाही. का हो? कोण पाहिजे मतदारसंघात? विशाल रामटेके. विशाल रामटेके साहेब. काय करायचं आमचं फोकस आता ऑटोवर आहे, तर आम्ही कसं जगायचं. बीजेपी नाही पाहिजे. बीजेपी काँग्रेस? काँग्रेस बी नाही पाहिजे. शेंडे. म्हणजे आता ते खूप चांगला व्यक्ती आहे, पण तसं कसं आहे, तसं तर यायला पाहिजे ना आम्हाला. पण गोष्ट अशी आहे, पण कोण करून कोणीच नाही, काही नाही राहिलं. तुम्हाला कोण पाहिजे? पंकज भोयर पंकज भोयर पाहिजे. बीजेपी. आहे ते राष्ट्रीय कार्यकर्ता आहे. आणि दिल्लीपासून तर महाराष्ट्रात त्या व्यक्तीची जरूरत आहे. दिल्लीचं सरकार आहे तर महाराष्ट्रात पण पाहिजे, म्हणून पंकज भोयरच पाहिजे. कोण परिवर्तन कोण घडवायचं आहे बा? गेल्या 10 वर्षात भोयर साहेबांना कामं नाही केली काय? आतापर्यंत कामच नाही केली या लोकांनी आतापर्यंत. आमदारांनी कामं केले, पण अजून तिसरी पंचवार्षिक त्यालाच द्यायची का? कमीत कमी एक चेंज तर व्हायला पाहिजे ना. हे जे रनिंग आमदार आहे ठीक आहे, यांनी मस्त भ्रष्टाचार केला आहे. विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप लाटलेल्या आहे ठीक आहे. आणि म्हणजे लोकांचं असं मत आहे की ते परिवर्तन घडवतील ठीक आहे. फाईट नक्की कोणाशी आहे हे सांगता येत नाही ठीक आहे, पण जिंकून आम्हीच येणार. जिंकून तुम्हीच येणार. ठीक आहे. काही सांगायचं अजून काही बोलायचं? नाही नाही, आमचे विशाल भाऊ शरदराव रामटेके, हा. त्यांनाच आम्हाला निवडून द्यायचं. ठीक. काय म्हणते वर्धा मतदारसंघ? वर्धा मतदारसंघात आता लय क्रेज मध्ये आहे, सगळे उभे आहे. सगळेच उभे आहे. आता कोणाचं सांगता नाही, हा? सांगता नाहीये समोरचं. टक्कर कोणाकोणाचं? आपल्याला टक्करशी मतलब नाही, येऊ कोणी बी, हा. फक्त विकास व्हावा. विकास होऊन नाही राहिला का? मॅडम कसला विकास होत आहे तुम्ही सांगा ना. शेतकऱ्याला भाव नाही मिळत आहे, हा. पेट्रोलची महागाई, गरीब गरीब होत आहे, अमीर अमीर होत आहे. हो. काय अर्थ आहे? कोणाला रोजगार नाही भेटत आहे, काही नाही भेटत आहे. आम्ही शिकले सवरलेले माणसं, आम्ही हात कामाला चाललो, काय अर्थ आहे याला? फक्त जे बी आमदार येतात ते फक्त आश्वासन देतात की आम्ही असं करू, आम्ही तसं करू. गेल्या 15 वर्षामध्ये इथे एक तरी कंपनी उभी झाली का? एक पण कंपनी उभी नाही झाली. सगळे लोक टायमावर फक्त हात जोडून वोट मागतात आणि टायमावर कोणी काम नाही करत. त्याच्यापेक्षा माझं तर असं म्हणणं आहे की नवीन व्यक्तीला एक चान्स द्या. आणि ते बघा, जे जे गरिबातून निघालेले आहे त्यांनीच गरीबचं दुःख समजते. बाकी अमीर लोक तर त्यांनी तसेच्या तसेच राहणार. कोण आहे मग नवीन माणूस सध्या? नवीन माणूस तर आता आमचे तडफदार नेते विशाल भाऊ रामटेके आहे. माझं मत तर असं आहे का नवीन व्यक्तीला चान्स द्या. जुने व्यक्ती काय आहे? ना बीजेपी ना काँग्रेस? नाही नाही नाही, आपल्याला बीजेपी नाही पाहिजे. आपल्याला कोणी पण चालते, रस्त्यावरचा गरीब पण चालते, पण गरीबातून निघालेला व्यक्ती पाहिजे. कारण गरीबातून निघालेला व्यक्तीच गरीबाच्या बारे सोचू शकते. आता गरीबाचं कसं आहे, गरीबाचं पूर्ण मरण आहे. तेलाचा पिपा 2200चा आहे, सोयाबीनला भाव नाही. 3200 रुपये सोयाबीनला भाव आहे. किसान तर अजून मरूनच राहिला ना. त्याला त्याच्या मागे जर 2 रुपये नाही मिळत तर त्याला काय अर्थ? रोजगारही नाही आहे. पेट्रोलची वाढीव आहे, हर गोष्टीवर वाढीव आहे. 15 वर्षापासून मोदींनी म्हटलं होतं की 2022ला सगळ्याच्या डोक्यावर छत राहणार. आज बी 13% लोक झोपड्यामध्ये राहतात. कोणाची उन्नती झाली नाही, पुन्हा बेरोजगार हानी आहे. कास्तकाराला सोयाबीनचे कापसाचे भाव नाही आहे,
तेलाचे भाव 160 वर गेला, पिपात 350 वर गेला, तुरीची डाळ 190 वर गेली. हा, गरीब खरंच का खाणार का? हा, मोदी साहेबला हे समजायला पाहिजे नव्हतं का 10 वर्षामध्ये इकडं विकास पाहिजे नव्हता. हे जेवढे बी युवा आहे खाली आहे, यांच्या भविष्य काळामध्ये कोण विचार करत? लोक निवडून कशाला देते? आमदारला कशाला, खासदारला कशाला? का आपल्या गावातलं त्याचं काम व्हायला पाहिजे, हर युक्ती खुश राहायला पाहिजे. काम मिळाला नाही. 10 वर्ष पंकज भोयरला इथं आमदार राहिल्याच्या बादमध्ये काय आलं? का कोणतं काम केले काम कोणते केले? काम दाखवा ना. रस्ते बनवल्या, लाईट बनवल्यानंच काम होणार आहे. काय काम पाहिजे मग तुम्हाला सध्या वर्ध्यात? काम मला वर्धेला बेरोजगार युवाला पहिले त्यांना रोजी रोटी पाहिजे का नाही पाहिजे? बरोबर. हा, हर व्यक्ती रोजी करण तेव्हाच आपला घर पंच चालवण. त्यांना कोणी व्यवसायच नाही आहे तर मग कुठून चालवणार आहे? हा, तुम्ही आता आम्ही जो कार्यकर्ता नवीन पिढी यांना आम्ही चांद देऊ, विशाल रामटेकरला देऊ. आम्ही कोणाकडून पैसे घेतले आहे का? आम्ही आमच्या मनाचे राजे, आम्हाला व्होटिंग करायचा अधिकार आहे. आमच्या माणसाप्रमाणे आम्ही व्होटिंग करू शकतो. मग जो अगर निवडून आलेला आहे तो कार्यकर्ता, तो समोर काही ना काही घडवण. असे मुलं जसे आता हे बेरोजगार आहे, यांना रोजी आहे का? हा, आमदारचा काम का असतो? रोजगार पाहिजे मग तुम्हाला. इथं डेव्हलपमेंट पाहिजे, कारखाना पाहिजे. काय आहे कारखाना? पुढे आहे. त्याचा कार्लेकरचा जमाना होता 1975-76 मध्ये. ते वसंतराव साठेनं आणलेला भिलगाव मयान मध्ये. त्याच्या बादमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये कारखाना कुठं आलाय? आले तर सगळं गुजरातले गेले. जो आपको क्या लगता है काम हुए नहीं हुए वर्धा में? वर्धा में काम सिर्फ चेहरा देख के होते हैं, चेहरे देख के काम होते हैं. और कार्यकर्ता लोग शत्रुंजी बिछाने के काम में आते, हाँ. कुर्सियां बिछाने के काम में आते, हाँ. और काम के टाइम में याद आते. अच्छा, समझ गए? क्यों ऐसे मतलब? हाँ, तो मेरे संगात में घटना हो चुकी है. जामनी, मैं वहाँ का अध्यक्ष हूँ जामनी दरगाह का. जब पंकज भोयर चुन के आए थे पहले रेजिम में, तो उस पीरियड में पूरे पब्लिक के सामने उन्होंने बोले थे कि जिस टाइम पे रोड बना के दूंगा उसी टाइम पे मैं वहाँ आऊंगा, कसम खाता हूँ बोले. तो आज 10 साल बीत गए और ये 15वां, अभी 11वां साल चालू है. इसलिए मेरे को किसी आमदार पे और खासदार पे भरोसा नहीं है. सब आते अपने घर भरने के लिए आते, चेहरा देख के काम करते. तो ऐसे में अभी वोट किसको करना चाहिए या करना ही नहीं चाहिए? हाँ, देखेंगे, आएगा मन में करेंगे. जो हमारा काम करेंगे हम उसके करेंगे. अभी क्या है, महिला को पैसे दे रहे और आदमी को जान ले रहे. हाँ, घर तो आदमी चलाता ना. महिला को अगर 100 रुपए भी देंगे तो बड़ी खुश हो जाती कि पार्टी वाले दे रहे हैं भैया पैसा करके. लेकिन आज तेल का पीपा देखो तुम, 1600 का 2200-2300 रुपए का हो गया. ये घर चलाने वाले को फिक्र रहती, लेडीज की तो फिक्र नहीं रहती. बड़ी खुश हो जाती है 100-150 किसी ने चांगला मानुस है म्हणते. हाँ, क्या बोले? औरतों को दे रहे, आदमी से वसूल कर रहे पैसा. क्या मतलब की बात है वो? हाँ, लाडली बहन है और दुश्मन भाऊजी है. भाऊजी दुश्मन है. यहाँ का जो काम आया, यहाँ जो दवाखाना आया था, यहाँ का दवाखाना तुमने वहाँ भेज दिया. जो कि आजू बाजू इतने सारे गांव है, वो गांव के बारे में सोचे नहीं तुमने. वर्धा जिले में इतने खेड़े हैं, पाड़े हैं, वहाँ पर भी बच्चे पढ़ने लिखने वाले हैं. जाम में भेज दिए तुमने हॉस्पिटल. क्यों बोले तो उनसे जाके पूछो क्यों भेजे तुमने करके. हाँ, फिर क्या? तो इधर बेरोजगारी बढ़ती जा रही है. यहाँ की कंपनी फिर यहाँ पे विकास नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा. वो वहाँ पे देखो आप, जेल रोड के पास में प्रमोद बाबू शेंडे के हाथ का रोड बनाया हुआ था. वो सीमेंट रोड खोद के कमीशन सम्राट ने डांबर रोड बना दिया. वहाँ पे क्या जरूरत है उसको? आज मेरे को पता है, मेरे घर का लाइट हार्डली 10 से 20 रुपए का होगा. सड़ा हुआ लाइट लगाया वो कोणता आरती टॉकीज की तरफ में 57 लाख रुपए का. कशी हवा आहे वर्धा मतदारसंघात? विशाल भाऊ रामटेके आहे. विशाल भाऊच आहे. तसेच काय बोलतो ते विशाल भाऊ सध्या
उभरता नेता आहेत त्याच्यासाठी ते शेंडेचं नाही सांगू शकत नाही. भोयर BJP? हो पण नाही. पण नाही. कोण पाहिजे आमदार कोण पाहिजे? विशाल भाऊ शरद रामटेके. आणि तसं पण ते फर्स्ट टर्मला उभे झाले आहेत. या आधी ते सामाजिक कार्यकर्ता होते, त्यांनी ते काही कामं करू नाही शकत ना. जे हेल्प झाली त्यांच्याकडनं ते केली त्यांनी. आता त्यांचा फर्स्ट टाइम आहे, आता आपला सपोर्ट पाहिजे, बाकी काही नाही. उनके चूतिया है कि हमारे पैसा ले रहे और जनता को बांट रहे फिर बाद में. क्या है, विकास कुछ भी नहीं है भैया, कुछ भी विकास नहीं है. क्या चेहरा देख के खुद पंकज भोयर चेहरा देख के काम करता. मारवाड़ी लाइन, गुजराती लाइन, इनके भरोसे पे आते क्या? क्रिमिनल लोगों के भरोसे पे राजनीति चलती है, इन लोगों के भरोसे पे नहीं चलती. सुनार लाइन में जाके जो कितने घर है 100 वोट मिलेंगे वहाँ पे. इतवारा में देखो अभी लोगों 10 साल में एक झाड़ू मारने वाला नहीं सुनता तुम्हारी वाली. वार्ड मेंबर भी वही है, पैसे देता, वो हफ्ते लेते, झाड़ू नहीं लगते. और वही वार्ड तुम महेश ठाकुर का देखो, प्रदीप ठाकुर का देखो, वहाँ इंसान रहते या जानवर रहते क्या? यहाँ जाके देखो, यहाँ जाके देखो इतवारा में कुछ साफ सफाई. पैसा फेंको वोट मिलते करके. जो पैसे के भूखे होंगे वो लोग करेंगे, हम थोड़ी करेंगे. हम खुद कमाते हैं, खुद खाते हैं. और वो कांग्रेस के शेंडे? हाँ, वो आएंगे ना. एक बार अगर आ गया तो देख लेना क्या होगा. कयामत आ जाएंगी अगर आ गया तो गलती से. कयामत कैसे? कयामत करके दिखाएंगा वो. बाप जब 5 साल 20 साल बिताया बाप ने, तो आज उनने गरीबों का ख्याल भी किया था, पार्टियों को जगह दिया था, सबको दिया था, सब बातें किया था. तो आज के जो बीजेपी के नेता है तो वो तो अपने समाज को देखते हैं, बड़ों को देखते हैं, सबको देखते हैं, चिल्लरों को नहीं देखते ना. वो क्या लगता है कौन होना चाहिए आमदार? शेखर शेंडे जैसे आमदार होना. हाँ, और जरूर आएगा. डंगे के चोट पे आएगा, ये भी बात है. कैसे? दंगे के चोट पे आएगा. अच्छा. हाँ, सिर्फ उससे भ्रष्टाचार नहीं होने को ना. सिर्फ अगर पब्लिक ने चाहिए ना तो जरूर आएगा वो. कोण पाहिजे तुम्हाला आमदार? शेखर भाऊ शेंडे. शेखर भाऊ शेंडे. वाटतंय का ते करण म्हणून रोज? हाँ, ये बिल्कुल आज वो आमदार नहीं है तो भी आज गांव खेड़े में आप जाओ, उन्होंने आजू बाजू से कैसे भी निधि जमा करके पानदान के रास्ते बनाए, गरीबों के इतने मसले हल करते. अभी हमारे मोहल्ले में बारिश पानी इतनी आई थी तो गरीबों के घर टूट जाते, सब आते. भाऊ बिना सत्ता में रहने के आने के बाद में भी हमारे मोहल्ले में काम करता. लेकिन वो इतने बार खड़े रहे. हाँ, तो वो ऐसा है, थोड़ा बहुत उनका विरोध चलता था और हमारे कमीशन सम्राट पैसा बहुत बांटते थे. ये चक्कर में 1-2 बार शेखर भाऊ गिर के आए, पर ये बार जनता को भी नॉलेज आ गया कि ये बार कमीशन सम्राट नहीं होना, हमको कार्यकर्ता ऐसा काम करने वाला व्यक्ति होना जो समाज के बीच में रह के काम कर सके. तो ये बार हमारा मत शेखर भाऊ अरे वो विधवा औरत जैसा पति गुजरा वैसे उसका फार्म डाल के उसको 10,000 20,000 रुपए दिलाता है आज भी. क्या बात है, सही बात है. और यहाँ तो दरवाजे की संकल्प बजाना पड़ता. साहेब म्हणले तिकडे गेले याचे आहे म्हणून. असं आहे. तुम्ही सांगा. हा, मी सांगतो ना. ठीक आहे, बस चेंज पाहिजे आम्हाला. तुम्हाला नवीन नेतृत्व पाहिजे. नवीन नेतृत्व? हा, कारण की जुनं आता भरपूर झालेलं आहे. एकंदरीत घराणेशाही चालू आहे आणि ज्यांना एक वेळा तिकीट दिल्यानंतर परत त्यांनाच तिकीट दिलं जात आहे. रामटेकेंची कामं आहे का तेवढी? रामटेके साहेबांचे कामं आहेत ना. त्यांच्या आई या नगर परिषदला त्या मेंबर होत्या, सभापती राहिलेले आहेत. त्याच्या माध्यमातून त्यांच्या वार्डामध्ये आणि परिसरामध्ये बरेच त्यांच्या हातचे कामं झालेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचा मुलगा सुद्धा हा राजकीय चळवळीमध्ये आणि सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असल्यामुळे आणि शेतकरी आणि शेतमजूर आणि कामगार वर्ग, जो लाईट स्टीलचा वगैरे कामगार वर्ग आहे, त्या कामगार वर्गामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात काम आहे. पण रामटेकेंची जे म्हणजे फाईट आहे ते काँग्रेस सोबत असणार आहे, बीजेपी सोबत? स्ट्रॉंग उमेदवार कोण आहे त्याच्यासमोर? नाही, निवडून विशाल भाऊच येणार आहे. फाईट ते आपापसात त्या दोन्ही जे उमेदवार आहे त्यांचे आपापसातच मतभेद आहे. आपापसात एक बार जनता ने शेखर भाऊ को चांस देना चाहिए. एक बार. 2 साल अभी पंकज भाऊ को चांस दिए लोगों ने, एक बार शेखर भाऊ को भी देना चाहिए. शेखर भाऊ क्या कर सकते वो भी देख लेंगे. शेखर भाऊ को एक बार चांस देना चाहिए. और ये बोलते हैं विकास हुआ, विकास के साथ साथ विनाश भी हो रहा. एक ही रोड को 4 बार बना रहे. पहले ड्रेनेज वाला खोदता, फिर वो फोड़ता, फिर वो जोड़ता, उसको पैसे दो, फिर उधर से भोयर साहब के लोग आते, फिर वो पेवर लगाते उस पर, फिर वो जोड़ देते. अभी वो इधर का काम हुआ रोड का, वहाँ पे रोड पे डामर डाल दिए, वो सीमेंट पे डामर टिकता गया, कुछ भी है ना, पैसे की बर्बादी है. जैसा मन चाहे वैसा काम हो रहा, विकास हो रहा बोलते. विकास ऐसा विकास नहीं होना.
लोगों के काम होने होना, लोगों के काम कुछ भी नहीं हो रहे। कौन करेंगे विपिन? शेखर भाऊ इस बार होना। वो भी तो है विशाल रामटे के। नहीं देखो ये कैसा है अभी वो बातों में नहीं सचिन पावड़े। पावड़े सर का जो है नेतृत्व, पावड़े सर हमारी ऐसी सोच बता रहा, जनता की तो नहीं पता। पावड़े सर क्लिनिक संभालेंगे कि इनकी काम झाम देखेंगे आमदार बनने के बाद, या फिर ऐसा करना पड़ेगा उनको एक पेशेंट और एक आमदार का पक्ष जो काम करने का है उसको बुलाएंगे। ये पहले एक पेशेंट, फिर ऐसे कैसे डॉक्टर की छोड़ देंगे ना आमदार बनने के बाद? नहीं कैसा छोड़ेंगे, नहीं छोड़ सकते, नहीं छोड़ सकते। नहीं वो आदमी अच्छा है, आदमी खराब नहीं है, हम आदमी को खराब नहीं बोल रहे, लेकिन पर वो राजनीति के लिए आदमी नहीं था ना ये। अभी वो तो हमारे अच्छे आदमी है पर हम उनका नहीं बोल सकते कुछ, उनका क्या हमारी तरफ से सहयोग रहेगा। नेतृत्व क्या है यहाँ पे थोड़ा सा अलग है। बात यह है कि वो उनकी समाज उनको बस पसंद कर ले, हमारी तरफ से सही है, क्योंकि वो हमारे बहुत करीब का भतीजा लगता है। हम उसकी तारीफ करना अच्छा नहीं लगेगा ना, इसलिए कि भाई अपना भतीजा है करके तुम बोल रहे करके, लेकिन आगे उसकी तकदीर है, जो भी होगा हम जैसा करना है करेंगे, लेकिन बाकी समाज का सहयोग होना उसको बस, और कुछ नहीं। कोणाची हवा आहे सध्या मतदारसंघात? सध्या तर विशाल भाऊ रामटेके आहे, BSP हे युवा नेते आहे चांगले, ते करू शकतात, गरिबासाठी झटतात ते चांगले, सध्या तर त्याचीच हवा आहे. कोण बीजेपीचे भोयर? नाही भोयरचं सध्या काही नाही, नाही ते कायचं काही हे नाही द्यायचं, काँग्रेस? काँग्रेस बी नाही, सध्या तर BSP आहे. ते डॉक्टर अपक्ष उभे आहे म्हणते ना. सचिन पावडे तर तेवढं काही नाही, पण BSPची हवा जास्त आहे. बीजेपीची हवा जास्त. हा, कारण ते चांगले नेते आहेत विशाल भाऊ रामटेके, सध्या त्याचेच आहे. चांगले नेते म्हणजे कसे? ते आणि गरिबासाठी झटतात, सर्व काही कामं करतात, केव्हा त्याला बोलवा नेहमी हजर राहतात, म्हणून कोणी येऊन काही करत नाहीस, पाच फक्त आपण आता. तरी कोणाला मतदान काय होईल जास्त? आम्ही तर वर्धावाले कोणाकडे जास्त कौल? आम्ही तर तुम्हाला सांगतो, आम्ही पक्के माणसं आहे बीजेपीचे. बीजेपीचे. हो, कोणीही हो काही हो, आम्ही वोटिंग त्यागेच करतो बस. चला विकास दिसो नाही दिसो नाही बघा. दिसू बस. मोदी पाहिजे ना आपल्याला बस, मोदी पाहिजे. बस बाकी कोण नाही पाहिजे. मोदी कोण पाहिजे पण? चला मग चांगलं काम करते, चालू आहे त्याचं, देशासाठी काहीतरी करू राहिला तो. काय लोकांची महागाई वाढवली. आता तिथं वाढणारच आहे, चालणारच आहे ना, त्या हिशोबाने कोणती महागाई वाढली पाहिजे बीजेपीच बीजेपी. माहोल आहे सध्या वर्धेत. वर्धेचा आता 47वा विधानसभा आहे. इथे सध्या आता असं म्हणायला हरकत नाही की पंकज भाऊ येईल म्हणून, कारण की त्यांचाच जलवा आहे. जरी 10 वर्ष होते ते तर- 10 वर्ष होते, त्यांनी बरेचसे कामं केलेले आहे, वर्धेला दिलेले आहे. जसं सेलू विधानसभामध्ये भरपूर त्यांनी कामं केलेली आहे, वर्धेला पण केलेलं आहे. तर आमची अशी इच्छा आहे की पंकज भाऊला तिसऱ्या फेरीमध्ये पण आणावं आणि तिसऱ्या फेरीमध्ये अजून उत्कृष्ट कामं वर्धेला मिळतील अशी माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. तर असं काही झालं पाहिजे, पंकज भाऊ आले पाहिजे. आले. तुम्हाला काय वाटतं? बीजेपीच्या याच्यात महाविकास झाला वर्धेचा, चांगलाच झाला आहे, तरी पण बीजेपीचीच लहर आहे. आता काही लोकांचं म्हणणं 10 वर्ष दिले बा, आता जुने झाले, नवा चेहरा पाहिजे. बीजेपीनंच दुसऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायला पाहिजे होती. कार्यकर्त्याला दिली तर अजून जसं परिवर्तन झालं असतं. ठीक आहे, पंकज भाऊ आहे ना, पंकज भाऊच पाहिजे. ठीक आहे. शेवटी कसं जुनं ते सोनं असतं, तुम्हाला मन माहीत आहे. तर ओल्ड इज गोल्ड. पंकज भाऊ पाहिजे पाहिजे पाहिजे. काय म्हणता काका, वर्धा मतदारसंघात कोणाची हवा आहे? वर्धा मतदारसंघामध्ये विशाल भाऊ रामटेके यांची चांगली हवा आहे, तडफदार नेते आहेत ते, त्यांना चान्स मिळाला पाहिजे. गोरगरीब जनतेच्या मागे धावणारे आहेत ते, कोणाच्या सुखदुःखामध्ये धावणारे आहेत. तरी मला तरी असं वाटतं युवा तडफदार नेता आहे, त्याला चान्स मिळायला हवा. जनता त्याच्या पाठीशी आहे, नक्कीच त्यांचा विजय होईल. हो, विजय होईल. 110% BSPच येणार आहे विशाल भाऊची. हो, विशाल भाऊ रामटेके युवा नेते आहे, सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आहे, मदतीसाठी धावून येणारे नेते आहे, तडफदार नेतृत्व आहे. आणि यावेळेस लोकांचं मत जे आहे ते परिवर्तन घडवायचं आहे, तर विशाल भाऊच निवडून येते.
यांची सरांची घ्या आमच्यावाल्या. हे आमचे सर आहे, यांची वाले घ्या यांच्याकडे माहिती का ना आम्ही ऐकतो ना, हे आमची वाले सर आहे. हवा माहित आहे का तुम्हाला सांगतो, हवा पंकज भाऊची हवा आहे, पण पंकज भाऊ कधी निवडून येणार नाही. याच्यानंतर आमच्या वर्धेत काँग्रेसच येणार आहे आणि काँग्रेसच स्थापित राहील. आता लोक बोर झाले कोणते अच्छे दिन के त्याच्यामुळे, आणि जे काही पैसे देऊन राहिले लेडीज लोकायले, त्या लेडीज लोक खुश आहे, पण ते काही महागाई वाढल्यामुळे त्याही बिचाऱ्या त्रस्त आहे. बरोबर आहे, त्या लाईनीत लागू लागू त्याचे बी काही शेतातले किती दिवस वाया गेले. त्याच्यामुळे विषय असा, काँग्रेसची हवा आहे नाही, पण काँग्रेस निवडून येणार आहे हे माया 100% वक्त्याने लिहून. कारण मॅडम कसं आहे, यांनी महागाई खूप वाढवली. आता लोकसभेच्या इलेक्शन मध्ये यांना चांगला झटका बसला. आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांना लोकसभेमध्ये चांगला झटका बसला भारतीय जनता पार्टीला. त्याच्यामुळे आता यांनी ते लाडकी बहीण योजना सुरू केली. तेच एक कारण आहे त्याचं की लाडकी बहीण योजना चालू करायचं की जे, आणि खेडे भागातून येतो आम्ही, तर खेडे भागात मालाला भाव नाही आहे. तुम्हाला आता आमदार कोण पाहिजे? शेखर भाऊ शिंदे. महाराष्ट्रात बसन काय? हो. महाविकास आघाडीची सत्ता? हो बसन. महाविकास आघाडीचं सरकार बसणार. बीजेपी पासून लोक नाराज आहे. शेखर भाऊ शेंडे आमचे आमदार, आमचे लाडके भाऊ. पहिले लाडकी बहीण होती, आता लाडके भाऊ. महाविकास आघाडीची सरकार 100% बसणार आहे मॅडम. शरद पवार साहेबांची सरकार इथं बसणार आहे, आणि राहुल गांधी आणि नाना पटोले याची सरकार बसणार आहे. हो. म्हणते काका कसं जाम? जाम मॅडम अजिबात निवडणुकीसारखंच आहे. अजिबात ना गोड आहे ना याला काही चव आहे, फक्त दिसाले लाल आहे. जसं भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, तसं हे जाम आहे. तसे जाम आहे. इंजेक्शन वाला वाटून राहिलं. तरी तुम्ही खाऊन राहिले. हो, जसं आपण इलेक्शन म्हणजे वोटिंग मशीनला जसं इंजेक्शन देते ना, तशासारखं जाम वाटून राहिलं. तरी खाणं सुरू खा तर लागेलच मॅडम. बोला ना. बरं, मग आता कोण आहे मग आता वर्ध्यातून? जांबच आहे काय, म्हणजे बीजेपीच आहे काय? नाही बीजेपी नाही, बीजेपी सब खतम झाली आहे. वर्धेतून आता आमचा एकच नेता आहे, विशाल भाऊ रामटेके. बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आहे. त्यांना निवडून आणायचं म्हणजे आणायचंच आहे आपल्याला. बस. विकास कार्यपुरुष आहे, विकासासाठी खूप काही कामं केली आहे. मागील 20 वर्षापासून ते वर्धेत कार्य करत आहे, समाजासाठी झटत आहे. प्रत्येक प्रोग्राम झालं, काही अडचणी असल्या तर ते स्वतःहून धावून येतात आणि समाजाच्या कामी पडतात. मग आता तुम्हाला जाम नाही पाहिजे? हे इंजेक्शन वाला जाम नाही पाहिजे. बोला मॅडम. बस आमच्या एकच आहे, आमचे लाडके गट आहे शरद पवार साहेब. कोणी डॉक्टर आहे की फिजिकल MBBS आहे, काही ना आम्हाला काय फरक नाही पडत. आणि आम्हाला नाही का शेखर भाऊ शेंडे चालते आम्हाला. हो बस वर दिली. बंडखोरी केली तर मग मताची विभागणी नाही होते. काहीच नाही, काही होणार नाही. तुमच्या मतानं काय होणार? 10 ते 15,000 वोटिंग घेऊन काय फरक पडणार? नाही त्यांचं काही. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोण? विशाल भाऊले बी मत भेटन ना, भेटन त्याला बी. असं काय नाही, माणूस ते बी चांगला आहे. विशाल भाऊ कायच्यासाठी उभे आहे का? काहीतरी आपलं अस्तित्व हवं उभा, त्याचं काही हे नाही, त्याच्यात चालू द्या असं. दोनच मेन पार्ट्या, काँग्रेस आणि बीजेपी 2 पार्ट्या आहे. काँग्रेस 2 लेजिम झाल्या पंकज भाऊच्या, पण ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं काम झालेलं आहे. मी आता खेड्या गावामधून येतो, समजा एकच रोड म्हणजे बनला तर नाही, पण 2 वेळेस खडीकरण दाखवलं, त्याच्यातनं पैसे खाऊन टाकले. याच्या पहिले शेखरभाऊ शेंडेच्या पहिले जे होते आमचे प्रमोद भाऊ शेंडे, 4 मंडल, 3 पंचवार्षिक, संजू भाऊ खापरे, प्रमोद भाऊ शेंडे आमदार होते. खेड्यापाड्यातले सगळ्यात जास्त काम प्रमोद भाऊ शेंडेने केले. त्याच्यानंतर आता शेखर भाऊ शेंडे आहे, हे बिलकुल निवडून आल्यानंतर पंकज भाऊ पेक्षा जास्त काम करणार जोमानं, हे आमची अपेक्षा आहे. तशा पद्धतीनं बाकी सगळ्या मतदारसंघात जास्तीत जास्त महायुती वर्सेस महाविकास आघाडी असं चित्र चालून राहिलं. इथं
तेच पाहायला भेटलं. महायुती आणि महाविकास आघाडी दिसतच आपल्याला, पण बसपामधून विशाल भाऊ रामटेकेची हवा काही कमी नाही आहे, ते चांगलं वाटलं. आणि तरी शेवटी तर इलेक्शनच्या दिवशीच माहीत पडन. हो, आता मतदान कोणाले होते तर बीजेपी, काँग्रेस की अजून कोणी तिसरा व्यक्ती, तिसरा चेहरा पाहत राहा. मग तोपर्यंत माझा व्हिडिओ सांगा तुम्हाला काय वाटते, कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा नसन केलं तर. ठीक आहे, मग टाटा बाय बाय. मग आता इलेक्शन मध्ये कोण पाहिजे? इलेक्शन मध्ये आपला माणूस. कोण आहे आपला माणूस? आपला माणूस आपल्या हक्काचा विशाल भाऊ रामटेके, हा, जे बीएसपी कडून उभे आहे. हा, ते वाटते का निवडून येईन म्हणून? इकडून काँग्रेस आहे, तिकडून बीजेपी आहे. हे तर नेहमीचेच आहे त्याचे, काँग्रेस बीजेपी. काहीतरी नवीन पाहिजे. आपल्या हक्काचा माणूस, आपला माणूस. म्हणजे कोण? विशाल सरच कोण? विशाल भाऊ आपला कार्यकर्ता आहे, म्हणजे आपल्यासाठी धावणारा माणूस आहे. कधीही आवाज दिला तरी धावून येतो, कार्यक्रमात हजर राहतो, कार्यक्रम घडून आणतो, कोणत्याही आंदोलनात सामोर राहतो. म्हणून विशाल भाऊच हवा. मी आता खेड्या गावामधून येतो, समजा एकच रोड म्हणजे बनला तर नाही, पण 2 वेळेस खडीकरण दाखवलं, त्याच्यातनं पैसे खाऊन टाकले. याच्या पहिले शेखरभाऊ शेंडेच्या पहिले जे होते आमचे प्रमोद भाऊ शेंडे, 4 मंडल, 3 पंचवार्षिक, संजू भाऊ खापरे, प्रमोद भाऊ शेंडे आमदार होते. खेड्यापाड्यातले सगळ्यात जास्त काम प्रमोद भाऊ शेंडेने केले. त्याच्यानंतर आता शेखरभाऊ शेंडे आहे, हे बिलकुल निवडून आल्यानंतर पंकज भाऊ पेक्षा जास्त काम करणार जोमानं, हे आमची अपेक्षा आहे. तशा पद्धतीनं बाकी सगळ्या मतदारसंघात जास्तीत जास्त महायुती वर्सेस महाविकास आघाडी असं चित्र चालून राहिलं. इथं तेच पाहायला भेटलं. महायुती आणि महाविकास आघाडी दिसतच आपल्याला, पण बसपामधून विशाल भाऊ रामटेकेची हवा काही कमी नाही आहे, ते चांगलं वाटलं. आणि तरी शेवटी तर इलेक्शनच्या दिवशीच माहीत पडन. हो, आता मतदान कोणाले होते तर बीजेपी, काँग्रेस की अजून कोणी तिसरा व्यक्ती, तिसरा चेहरा पाहत राहा. मग तोपर्यंत माझा व्हिडिओ सांगा तुम्हाला काय वाटते, कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा नसन केलं तर. ठीक आहे, मग टाटा बाय बाय. आणि सुरू ठेव व्हिडिओ. ओके.